नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. हल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक परवलीचा शब्द झालेला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष, प्रत्येक संघटना, बहुसंख्य व्यक्ती डॉक्टर आंबेडकर हे आमचेच आहेत असं म्हणतात. पण नेमका आंबेडकरांचा विचार काय आहे हे जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत आहेत प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकरांची मी ओळख करून देण्याची गरज नाही. ते आंबेडकरांचे नातू आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चळवळीच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचा वारसा जपलेला आहे. आपल्या दुसऱ्या पाहुणे आहेत प्रतिमा परदेशी. प्रतिमा परदेशी या प्राध्यापक आहेत, अभ्यासक आहेत. शाहू फुले आंबेडकर, विशेषतः सत्यशोधक विचाराच्या त्या अभ्यासक आहेत. आपल्या या कार्यक्रमामध्ये आज आपल्या इथे जमलेले हे सगळे तरुण जे आहेत ते या दोघांना प्रश्न विचारणार आहेत. आपण सुरुवात करूया या कार्यक्रमाची. प्रकाश आंबेडकर, हल्ली राष्ट्रवादाचा बोलबाला आहे. भारत माता की जय म्हटल्याशिवाय या देशात आपण राष्ट्रभक्त आहोत हे सिद्ध करता येणार नाही असं राजकीय वातावरण आहे. मला याच मुद्द्यापासून सुरुवात करायची आहे. राष्ट्रवाद आणि डॉक्टर आंबेडकर हे काय नातं आहे? डॉक्टर आंबेडकरांचे राष्ट्रवादाविषयीचे विचार काय? त्यांनी या ठिकाणी असं म्हटलं होतं की या देशाला राष्ट्र समजणं हे पहिल्यांदा असणारं एक मिथ्स आहे आणि जेवढ्या लवकरात लवकर आपण ह्या मिथ्समधनं बाहेर पडू तेवढ्या अधिक आपण असणारं ह्या राष्ट्राला निर्माण करता येईल. आणि जोपर्यंत हे राष्ट्र निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांनी असं म्हटलं की हा जो डोलारा उभा केलेला आहे, म्हणजे घटनेचा डोलारा उभा केलेला आहे, स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, हे टिकणार नाही असं त्यांनी म्हटलं. मुळात बाबासाहेबांनी राष्ट्र आणि राष्ट्रवादाबद्दल जी काही मांडणी केली आहे ती अत्यंत वेगळ्या संदर्भात आपल्याला पुन्हा एकदा समजून घ्यावी लागेल. आपल्याकडे अभ्यासामध्ये याच्या रचना केल्या की यांचा राजकीय स्वातंत्र्याशी आणि राष्ट्रवादाशी काही संबंध नव्हता. मुळात ह्या एक भ्रम इथल्या अभ्यासक्रमातून, व्यवस्थेतून पोचला गेला आहे. राष्ट्र हे कशाला म्हणायचं आणि राष्ट्र कशावर आधारित पाहिजे याचं अत्यंत सविस्तर विश्लेषण बाबासाहेब आंबेडकर करताना दिसतात. ते असं म्हणतात की भारत हे आजपर्यंत राष्ट्र नाही. आणि ते राष्ट्र का नाही? कारण इथे ग्रेडेड अनइक्वॅलिटी आहे, इथे जाती व्यवस्था आहे, सामाजिक वास्तव आहे. आणि जोपर्यंत जाती व्यवस्थेचा अंत होणार नाही, विषमता अंत होणार नाही, तोपर्यंत राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं आपल्याला काही म्हणता येणार नाही. एक म्हणजे जातीमुक्त भारत म्हणजे खरं राष्ट्र निर्माण आणि राष्ट्रवादाची प्रक्रिया सुरू करण्याचं त्यांचं म्हणणं आहे. दुसरा राहिला प्रश्न, आज भारत माता की जय च्या बद्दलची जी कॉन्ट्रोवर्सी चालली आहे, आपण फुले आंबेडकरवादी परिप्रेक्ष्यातून पाहिलं तर मुळात हे भारत हे हिंदू राष्ट्र ज्यांना बनवायचं आहे त्यांनी जी मिथकं, चिन्ह पुढे आणलेली आहेत त्याच्यामध्ये भारत माता एक प्रतीक आणतात. 15 ऑगस्टला झेंडावंदन करायचं नाही आणि चौकामध्ये भारत मातेची प्रतिमा लावून त्याचं पूजन करायचं आहे. आणि ह्याच्यातून एक अत्यंत पुरुषी जात समर्थक असा राष्ट्राचा विचार, ब्राह्मणी संस्कृतीचा प्रचार करणारा विचार ज्यांना म्हणायचा आहे. भारत माता की जय म्हणण्याची सक्ती काय राज्यघटनेत नाही. भारत माता की जय हा ऐच्छिक प्रश्न आहे. आपल्या राज्यघटनेची सुरुवातच इंडिया दॅट इज भारत, म्हणजे आम्ही भारत माता असा उल्लेख कुठेही केलेला नाही. आम्ही भारत की जय आम्ही म्हणू, त्याच्यातून आम्ही आमची राष्ट्रनिष्ठा सिद्ध करू शकतो. हे नाही आहे की कोणीतरी आम्हाला कंपल्शन करेल आणि तुम्ही भारत माता की जय म्हटलंच पाहिजे. हा एकीकडे हुकुमशाहीकडे जाणारा प्रवास आहे असं बाबासाहेबांच्या ह्याच्यात सुद्धा त्यांच्या भाषणांमधून आपल्याला स्पष्ट होताना दिसतंय. नमस्कार सर. मला असं विचारायचं आहे की राष्ट्रवाद म्हणजे आता काही शक्ती आहेत की ते म्हणतात आम्ही म्हणतील तोच राष्ट्रवाद, की जे आमच्या विरोधात बोलतील, जे समतेच्या बाजूने बोलतील, गरिबांच्या बाजूने बोलतील, त्यांना ते डायरेक्ट नक्षलवादी ठरून मोकळे होतात. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की जर आज बाबासाहेब हयात असते तर त्यांनासुद्धा नक्षलवादी ठरवलं असतं. तर प्रकाशजींनी यावरती सांगावं की बाबासाहेबांना त्यांनी आता नक्षलवादी नसतं ठरवलं का? प्रकाशजी, मी आणखी याला जोडूनच विचारतो. फार त्यांचा इंटरेस्टिंग प्रश्न आहे की बाबासाहेब आज असते तर त्यांनाही त्यांनी नक्षलवादी ठरवलं असतं का? आणि मला याला जोडूनच विचारायचं आहे की भारत माता की जयचा वाद जर बाबासाहेब असताना किंवा बाबासाहेब आज आहेत असं समजा आणि हा वाद निर्माण झाला आहे, बाबासाहेबांनी याविषयी काय भूमिका घेतली असती? जातीयतेची जी काही भावना आहे त्याला नंतर पुढे जाऊन असं त्यांनी म्हटलं होतं की नॅशनॅलिटी आणि रिपब्लिक ह्या दोन्ही गोष्टी आपण एकत्र केल्या तर इट्स अ असोसिएटेड वे ऑफ लाईफ आणि असोसिएटेड वे ऑफ लिव्हिंग, म्हणजे एकमेकांनी आपण असणारा कशा पद्धतीने जगायचं
आणि त्या जगण्याचा आधार काय, या आधारालाच त्यांनी असताना म्हटलं होतं की रिपब्लिक आहे आणि तेच असणारं नॅशनॅलिटी अशी असणारी परिस्थिती आहे. आत्ताच्या असणारे जे फोर्सेस आहेत, बेसिकली RSS सारखे जे फोर्सेस आहेत की त्यांनी ऑल ऑफ अ सडन यू टर्न घेतला असे असणारं त्या ठिकाणी दिसतोय. त्यांची 70मधली असणारी परिस्थिती आपण बघितली किंवा 80मधली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं त्यांनी केलेलं वक्तव्य आपण असणारं पाहिलं तर ते सगळं वक्तव्य बाबासाहेबांच्या विरोधात आहे. आणि आज आपल्याला असणारं त्या ठिकाणी दिसतंय की त्यांनी 125वी जयंती एवढ्या मोठ्या स्केलवरती साजरं करायचं ठरवलेलं आहे शासनामार्फत, म्हणजेच पक्षाच्या वतीने असं आपण म्हणू की जणू काय आम्ही असणारा बाबासाहेबांना ॲब्सॉर्ब केले अशी असणारी परिस्थिती आहे. महात्मा गांधींनी जातीबद्दल उल्लेख केला. डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये नेहरूंनीसुद्धा असणारा पंडित जवाहरलाल नेहरूंनीसुद्धा उल्लेख केला, पण उल्लेख करून थांबले, ॲड्रेस करायला ते विसरले. त्यांच्या असणाऱ्या लिखाणामध्ये त्यांनी ॲड्रेस केलेला नाही. आणि त्या ॲड्रेस करण्याचा असणारा जो काही मार्ग आहे ते या देशामध्ये फक्त बाबासाहेब आंबेडकरांनीच त्या ठिकाणी केला. आणि तो ॲड्रेस केल्यानंतर त्याची पर्यायी व्यवस्था काय असावी, त्या पर्यायी व्यवस्थेचं नवं सामाजिक रचना त्यांनी घटनेमधनं असणारं प्रस्तुत केलं. आणि ते आता ते ह्या पिढीच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. आणि आम्ही जे करतोय ते नवं नाही आहे असं ज्यावेळेस त्यांना इंट्रोड्यूस करायचं आहे त्यावेळेस बाबासाहेबांना आधार घेऊन त्यांना करावं लागेल. आणि म्हणून फिजिकली मी असं म्हणतो की शारीरिक दृष्टिकोनातून बाबासाहेबांना आम्ही स्वीकारलेलं आहे आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणात हा जयंतीचा असणारा कारभार आहे. पण आयडियलॉग आणि इंटेलेक्च्युअली आम्ही बाबासाहेबांना स्वीकारलेलं नाही हे तितकंच खरं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये माझ्या अंदाजानं RSSनी बाबासाहेबांना सुद्धा एक टेररिस्ट म्हणूनच घोषित केली असती. बाबासाहेबांना सुद्धा दहशतवादी ठरवलं असतं. त्यांच्या थिअरीमध्ये ही जे टेररिस्ट जे रोहित वेमुलाला दहशतवादी ते ठरवते दहशतवादी ठरवतात, बाबासाहेबांना सुद्धा ठरवतील. अगदी बरोबर आहे. मला त्यांनी भाजपचा उल्लेख केला की भाजप सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना आता पूजनीय मानतंय. त्यांच्या सगळ्या त्या यादीमध्ये खूप वर्षानंतर महात्मा गांधी आले, बाबासाहेब आंबेडकर पण आले, प्रातस्मरणीय त्यांच्या शब्दात सांगायचं तर. मला तुम्हाला विचारायचं आहे प्रतिमाजी की सगळेच बाबासाहेबांना आपलं मानतायत, काँग्रेसही आपलं मानतंय, भाजपही आपलं मानतंय. आपण पहिल्यांदा भाजपपासून सुरुवात करू मग काँग्रेसकडे येऊ. भाजप आणि बाबासाहेब यावर तुम्ही काय सांगाल? भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण ज्याला त्यांचा संपूर्ण विचार ते एका मुख्य सांस्कृतिक संघटनेच्या मार्फत पुढे आलेला आहे आणि ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. म्हणजे बाबासाहेब आणि भाजप असा विचार करत असताना मला वाटतं त्याच्यामध्ये आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुद्धा बाबासाहेबांबद्दलचा दृष्टिकोन काय आहे याचा विचार करावा लागेल. मुळात बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही संकल्पना मांडलेल्या आहेत, म्हणजे ते लोकशाहीच्या बद्दल जे म्हटले, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, एकूण राज्यघटनेचा ढाचा, तर त्या सगळ्याच्या बरोबर एक्झॅक्ट विरोधी विचार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरुवातीपासून करत आलेला आपल्याला दिसतो. इकडे समतेचा आग्रह आहे, यांनी समरसतेचा आपल्याला धरलेला दिसतो. म्हणजे सगळ्या संकल्पना यांच्या वर्चस्वासाठीच्या वापरल्या गेल्या आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर मात्र मुक्तिदायी राजकारणासाठी या सगळ्या संकल्पना आपल्याला. मी तुम्हाला जरा थांबून विचारतो, फरक काय समता आणि समरसता? कारण सर्वसामान्य माणसाला हेही कळत नाही हे काय आहे समता समरसता, फरक काय? समरसतेमध्ये या संकल्पनेमध्ये तुम्ही आमच्यामध्ये समरस व्हा हा मुख्य आशय, म्हणजे आम्ही आणि तुम्ही हे विभेदन त्याच्यामध्ये राहतच. आणि जे वर्चस्वशाली लोक आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही आपलं अस्तित्व मिटवून टाकायचं आहे, सामील करून घ्यायचं आहे. आणि समतेमध्ये तुम्हाला जगण्याचा, सन्मानाचा समान अधिकार असणार आहे. ही संकल्पना समतेमध्ये, म्हणजे समरसतेमध्ये समता असेलच असं नाही, अजिबात नसते. किंबहुना म्हणजे जो बुद्धीने आणि पैशाने श्रेष्ठ आहे त्याच्याशी बाकीच्या लोकांनी समरस व्हायचं, त्याच्यानी तो त्याच्या अधीन व्हायचं, त्याचा अधीन व्हायचं. अधीन हा जन्मानं समतेची संकल्पना ही नाहीये. कोणाला याविषयी विचारायचं आहे? कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सतत म्हणतो की आमचा विचार हाच बाबासाहेबांचा विचार आहे. दोघंही राष्ट्राविषयी विचार करत होते, त्यामुळे आम्ही दोघंही एक सारखाच विचार करतोय. याच्यावर कोणाला विचारायचं आहे? प्रश्न असा विचारायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची भाषा करतात, लोकशाही समाजवादाची मांडणी बाबासाहेब करतात आणि दुसरीकडे RSS असेल तो RSS हिंदू राष्ट्राची मागणी करतो. म्हणजे 1925 नंतर हिंदू राष्ट्राची मागणी करणारं RSS आणि मुस्लिम राष्ट्राची मागणी करणारं
मुस्लिम लीग ह्या दोघांनाही नाकारून जेव्हा बाबासाहेब धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची भाषा करतात त्यावेळेस हे दोघेसुद्धा म्हणजे RSS आणि मुस्लिम लीग बाबासाहेबांना वेगळं पाडतात. आणि आज जर तेच RSS जर म्हणत असेल, तेच RSS जर राष्ट्रवादाची भाषा हिंदू राष्ट्राच्या निमित्तानं जर बाबासाहेबांना आपलं मानत असतील तर ते नक्कीच आम्ही युवक तरी ते मान्य करणार नाही, कारण बाबासाहेब आम्ही वाचलेत, बाबासाहेबांना आम्ही आत्मसात केलं आहे. त्याच्यामुळे मला प्रश्न असा विचारायचा आहे की BJP आत्ता जे सांगत आहे की हिंदू राष्ट्रवाद सांगणारे बाबासाहेब, आणि बाबासाहेबांनी जे ट्राय कलर आपल्याला दिला आहे, तिरंगा बाबासाहेबांनी आपल्याला दिला आहे, त्या समितीमध्ये बाबासाहेबांनी तो आग्रह केला होता तिरंग्याचा. पण आज तेच RSS जर तुम्हाला सांगत असेल, आपल्याला सांगत असेल की आम्हाला तिरंगा नको आहे, आम्हाला भगवा पाहिजे, तर मग याच्याबद्दल आपण काय बोलणार आहोत? प्रकाशजी. नाही, मी मगाशी म्हणालो तसं की त्यांचा एक डेफिनेट उद्देश आहे, लक्ष आहे त्यांचं, आणि त्या लक्ष्याप्रमाणे ते चाललेले आहेत. ट्रायल अँड एरर मेथड आपण असं म्हणतो, किंवा काही गोष्टी आपल्याला असणाऱ्या रुजवायच्या आहेत पुढे जाऊन, तर आत्ता ते कोणामार्फत दगड फेकतात आहेत. जसं आता त्यांनी असं म्हटलं की तिरंगाच्या ऐवजी आम्हाला असणारा भगवा पाहिजे. त्यांनी असं एक दगड मारला पाण्यामध्ये, तो फार बाउंड झाला तर मग आमच्या ह्या संघटनेची भूमिका नाही, ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे असं म्हणून बाजूला व्हायचं. आणि त्याच्याचबरोबर चेक करायचं की हा बाउन्स मारलेला किती विरोधात आहे, आणि आपल्याला मग आता निवडावं त्याच्यासाठी काय करावं लागेल, याच्या स्टेप्स काय काय आपल्याला घ्याव्या लागतील. अशा दृष्टीने त्यांनी असं स्वतःची आयडिओलॉजी लोकांवरती लादण्याचा त्यांचा एक मार्ग त्यांनी अवलंबलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ट्रायल अँड एरर हे मेथड आहेच, पण त्याच्याचबरोबर आपल्या विरोधात गेल्यानंतर या विरोधकांची भूमिका काय काय आहे तिचा एक अभ्यास करून तिला न्यूट्रलाइज कसं करायचं याचंही त्यांचं असताना एक पॅरलल उद्देश त्यांचा असताना चाललेला आहे. आणि या दोन्ही याच्यामध्ये मी एक असं म्हणेन की त्यांच्याकडे जो काही फोर्स आहे तो फार कमिटेड फोर्स आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही. ज्या पद्धतीने ज्यूनी असणारं हिटलरबरोबरचं असणारं युद्ध केलं, आणि त्याच्यामध्ये ज्या ज्यूची असणारी एक चिकाटी होती, त्याच पद्धतीची असणारी चिकाटी ही RSSची आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा तो गुण आपण असणारा सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे की काही झालं तरी ते आपली भूमिका त्या ठिकाणी सोडत नाही. वर्षभराचं असेल, 2 वर्षांनंतर आहे, ते पुन्हा ती आपली भूमिका घेऊन त्या ठिकाणी येतात आहेत. बरोबर आहे. प्रतिमाजी, त्यांनी जो प्रश्न विचारला, हिंदू राष्ट्राविषयी बाबासाहेबांची भूमिका अत्यंत स्पष्ट होती. मला 2 मुद्द्यांकडे यायचं आहे. कोणाचे प्रश्न असतील तर तयार ठेवा. हिंदू राष्ट्र आणि हिंदू कोड बिल. पहिल्यांदा बाबासाहेबांची हिंदू राष्ट्राविषयीची कल्पना काय होती सांगा. भारत जर हिंदू राष्ट्र झालं तर काय होईल असं बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. भारतीय राज्यघटनेचा अंमला 26 नोव्हेंबरपासून झाला, आणि घटना समितीचं संपूर्ण कामकाज झाल्यानंतर समारोपाचं बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत महत्त्वपूर्ण एक भाषण पूर्वसंध्येला त्यांनी केलेलं, आणि ते करत असताना राज्यघटना कशी बनली याची प्रक्रिया ते सांगतात. आणि दुसरीकडे भारतीय राज्यघटना इतकी विस्तारित का आहे, त्याच्यात कुठले आधार घेतले गेले ते सांगतात. आणि त्याच्या शेवटच्या भागामध्ये आपण उद्यापासून एका विसंगतीपूर्ण समाजामध्ये प्रवेश करतो आहोत असं विधान त्यांनी केलेलं आहे. ते असं सांगतात की या देशामध्ये लोकशाही समोरची आव्हानं कोणती आहेत, तर या देशात जर लोक देशहितापेक्षा धर्माला जास्ती महत्त्व देतील तर आपला देश कदापि देश म्हणून टिकणार नाही, ते संपुष्टाकडेच, अस्तित्वच आपलं संपण्यापर्यंत आपण येऊ. म्हणजे कुठलंही राष्ट्र धर्मावर उभं राहिलं तर ते अंतिमतः हुकुमशाहीकडे जातं, आणि हुकुमशाहीनंतर त्या देशाचा संपूर्ण विकास आणि एक खुंटतो. आणि म्हणून त्यांनी मुळात कुठल्याही धर्मावर आधारित असणाऱ्या राष्ट्राची संकल्पनाच नाकारली. आणि हिंदू धर्म, ज्याला बाबासाहेबांनी खरं तर ब्राह्मणी धर्म, ब्राह्मणी ग्रंथ असे शब्दप्रयोग वापरलेले आहेत, आणि ते संपूर्ण शोषणावर, दलित, आदिवासी, OBC, भटके विमुक्त आणि स्त्रिया यांच्या शोषणावर उभा असणाऱ्या धर्मावर आधारित राष्ट्र ही संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना त्यांना अजिबातच मान्य असणारी नाही.
ते ज्या पद्धतीचं राष्ट्र आणि राष्ट्रवादाच्या संकल्पना सांगतायत त्या जातीमुक्त भारताच्या संकल्पना असलेल्या आपल्याला दिसतात आणि त्या पद्धतीची मांडणी ते करतात. ते पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतायत की या देशात लोकशाही टिकवायची आहे तर विभूती पूजा, म्हणजे तुम्ही भारतातल्या माणसांनी आपलं स्वातंत्र्य कुठल्याही एका महान नेत्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसं केलं तर तुमची लोकशाही तुमचा देश टिकणार नाही. म्हणजे हे जे आव्हानं ते सांगतायत ती जास्ती महत्त्वाची मला राष्ट्राच्या त्यांच्या एकूण भारत निर्माणाच्या प्रक्रियेमध्ये वाटतात. आणि म्हणून धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार स्पष्टपणे आणि उघडपणे त्यांनी केलेला आहे. म्हणजे एकीकडे राज्यघटनेत धार्मिक स्वातंत्र्य व्यक्तिगत पातळीवर भारतीय नागरिकाला आहे, म्हणजे धर्मच नाकारला ही भूमिका नाही, पण राष्ट्राचा कुठलाही अधिकृत धर्म असणार नाही अशी हमी मात्र भारतीय राज्यघटना आपल्याला प्रत्येक कलमागणिक आपल्याला देत जाताना दिसते. म्हणजे धर्मनिरपेक्षता हा एक गाभ्याचा भाग त्यांच्या चिंतनात आणि राज्यघटनेमध्ये उतरताना आपल्याला सातत्यानं दिसतो. त्यामुळे हिंदू राष्ट्र हे धर्माधारित राष्ट्राची कल्पना त्यांना मान्य नव्हती. माझा प्रश्न हिंदू राष्ट्र, राष्ट्रवाद आणि काँग्रेस आणि BJP ह्या चौघांशी संबंधित आहे. हिंदू कोड बिलनंतर बऱ्यापैकी अनेक काँग्रेस भक्तांनी आंबेडकरांना इंग्रजांचे हस्तक म्हणून डिक्लेअर केलंच होतं. त्यावेळी तो देशद्रोह म्हणजे त्या पद्धतीनेच त्यांनी हे केलं होतंच. त्याच्यानंतर आजही आपण बघतोय की मोदींना विरोध केला तर देशद्रोही केलं जातं किंवा देशाच्या बाहेर हे केलं जातं. त्यावेळची जी काँग्रेस होती आणि आत्ताची जी BJP आहे ह्यांच्याकडे राष्ट्राकडे बघण्याचा जर आपण दृष्टिकोन बघितला त्यावेळी त्यांच्याकडे तो कट्टरपणेच होता राष्ट्राकडे बघण्याचा आणि आत्ताही BJP त्याच पद्धतीने करते. कदाचित असं आहे का की BJPचा राष्ट्रवाद कट्टर हिंदू राष्ट्र त्यांना हवं आहे आणि काँग्रेसला सॉफ्ट हिंदू राष्ट्र हवं आहे? कारण विधानसभेमध्ये काँग्रेसच्याही आमदारांनी पाठिंबा दिला भारत माता की जय बोलणाऱ्याला हे करण्यासाठी किंवा चीफ मिनिस्टरने एका सांगितलं की मी भारत माता बोलणार. म्हणजे BJP हे कट्टर हिंदू राष्ट्रासाठी आग्रही आहे तर काँग्रेस हे सॉफ्ट हिंदू राष्ट्रासाठी आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की त्यांची इतकी निवड आणि क्लासिफिकेशन करणं फार धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. हिंदू कोड बिल बनत असताना ऐन वेळेस गुमजाव करणारं काँग्रेस, ते राम मंदिराच्या प्रश्नावर टाळा उघडणारं काँग्रेस, हे कमी सॉफ्ट वगैरे हिंदुत्व असं मानणार का आपण? म्हणजे कशाला काय म्हणणार आहोत? तर मला वाटतं की दोघांचं राजकीय चारित्र्य हे वेगळ्या स्वरूपाचंही वरवर पाहता, पण बेसिकली दोघांनाही या देशामध्ये कशा प्रकारची सत्ता आणि सत्ताकरण आणायचं आहे तर ते एक विशिष्ट जाती धर्माच्या वर्चस्वाचं सत्ताकारण त्यांना या देशामध्ये चालवायचं आहे. त्याच्यामध्ये दोघांमध्ये फार फरक एकतर करता येणार नाही. अलीकडे भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्तात आल्यानंतर ते अधिक आक्रमकपणे बेतालपणे काही विधानं करताना दिसत आहेत. हाच काय असेल तो गुणात्मक फरक दोघांमध्ये आहे. पण धोरणं म्हणाल, त्यांची संपूर्ण स्ट्रॅटेजी तुम्ही पाहाल, आर्थिक धोरणामध्ये बदल नाही, सामाजिक धोरणांमध्ये बदल नाही, तर मला नाही वाटत की त्या दोघांमध्ये असं काही आपण क्लासिफिकेशन करावं. ते पुढच्या काळासाठी धोकादायक ठरेल. बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये आपल्याला आरक्षणाचा मुद्दा हा दिसतो. तर आरक्षण हा मुद्दा जात्यांताच्या दिशेनं त्यांनी जो लिहिला, पण त्याचं आत्ता कुठेतरी प्रबोधन भरकटलेलं दिसतं. तर असं का? आरक्षणाच्या संदर्भात आता खरं तर खूप वेगळ्या पद्धतीनं चर्चा खूप सुरुवातीपासून झाल्यात. आरक्षण देण्यामागची भूमिका काय नेमकी आहे? कारण की त्यानंतर मला वाटतं सरकारचे जावई आणि मग अशा सगळ्या पद्धतीची जी म्हणजे आरक्षणाचा मूळ गाभा लक्षात घेतला गेला नाही. त्यामुळे हा प्रश्न बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं महत्त्वाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचं तत्त्व जे सांगितलेलं होतं, मला वाटतं त्याच्या मागची भूमिका केवळ नोकरी आणि शिक्षणामध्ये काही संधी सवलती मिळाव्या इतक्यापुरती मर्यादित अजिबात नव्हती. ते ज्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही आत्ता ज्या पुस्तकाचा उल्लेख केला, अनिर्षण कास्ट असेल, जातीप्रथेचं विध्वंसन आणि सगळ्या त्यांच्या लिखाणामध्ये ते
ते सतत हे सूत्र सांगतायत की आपल्या देशात जर सामाजिक क्रांती तुम्हाला करायची असेल तर त्याच्या आधी विचारांची क्रांती व्हावी लागते. एक सांस्कृतिक क्रांती आणि वैचारिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक क्रांती येत असते आणि ही वैचारिक क्रांती करण्यासाठी बुद्धिजीवी वर्गाची आवश्यकता आहे. तुम्हाला उसन्या बुद्धिजीवींवर तुमची समाज क्रांती करता येत नाही. मला वाटतं आरक्षणाचं धोरण हे केवळ नोकऱ्या देणं, सवलती देणं इतकंच नाही, तर त्या आरक्षणाच्या लाभार्थींमधून एका बुद्धिजीवी वर्गाची निर्मिती झाली पाहिजे आणि जो बुद्धिजीवी वर्ग सामाजिक क्रांतीचं नेतृत्व करेल. हा एक मोठा विचार बाबासाहेबांचा त्याच्या मागे. जसं फुल्यांनी 19व्या शतकामध्ये आपापल्या जातीतले पंतोजी निर्माण झाले पाहिजे म्हटलं होतं, त्या काळात ते सुधारक म्हणजे ते बुद्धिजीवीच निर्माण झाले पाहिजे भूमिका होती आणि ती बाबासाहेब आंबेडकर पण आपल्याला पुढे घेऊन जाताना दिसतात. तर या प्रकारचं प्रबोधन आपण समाजामध्ये घेऊन गेलो तर आरक्षणाबद्दलचे गैरसमज म्हणजे तात्पुरते जे मुद्दे येतात आरक्षणाच्या बाबतीत आपण त्याला सडेतोड उत्तरं देऊ शकतोच की असं नाही आहे, किती टक्के आरक्षण दिलं जातं, सर्व क्षेत्रात देत आहेत का वगैरे, पण ते तात्पुरतेच झाले. पण एकूण व्यापक धोरण बाबासाहेब आंबेडकरांचं काय आहे तर मला वाटतं ते समाज क्रांती या देशात व्हावी, जातीअंताची लोकशाही क्रांती याच्यासाठीचा एक बुद्धिजीवी वर्ग त्यातून निर्माण होईल असा एक त्यांचा आशावाद त्याच्यातून निश्चितपणे आपल्याला सांगता येतो. नेहमीच्या चर्चेमध्ये एक आरक्षणाबद्दल, रिझर्वेशनबद्दल मुद्दा येतो आणि बाबासाहेबांनी काय लिहिलं आहे हे न वाचता असं म्हटलं जातं की स्वातंत्र्यानंतर 10च वर्ष आरक्षण टिकावं असं बाबासाहेबांनी सांगितलं आहे, असं ठोकून सांगतात, ठोकून. मला तुम्हाला विचारायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं काय लिहिलं आहे? आरक्षण दोन पद्धतीचं आरक्षण आहे. एक पॉलिटिकल आरक्षण आहे आणि एक फंडामेंटल राईटमधलं आरक्षण आहे की जे सर्व्हिस आणि एज्युकेशनच्या संदर्भातलं आहे. पॉलिटिकल आरक्षणाच्या संदर्भातलं बाबासाहेब असं म्हटलं होतं की हे 10 वर्षासाठी राहिलं पाहिजे. त्याचा एक सोशल कॉज होता आणि तो सोशल कॉज राखीव माणसाला मतदान सर्वजण करतील की न करतील म्हणून एक कॉन्स्टिट्युन्सी राखीव करायची आणि त्याच्यामधनं मतदानाला त्याला प्रवृत्त करायचं अशी असताना परिस्थिती होती. ज्यावेळेस त्यांनी असं बघितलं की राखीव मतदारसंघ आणि जनरल मतदारसंघामधली मताची टक्केवारी सारखी आली आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी असताना बघितलं की या आरक्षणामधून जे प्रतिनिधी निर्माण होतात आहेत ते काही खरे प्रतिनिधी होत नाही आहेत, पण कोणीतरी उभं करायचं म्हणून उभं केलं जातं आहे असं ज्यावेळेस त्यांनी असणं आलं त्यावेळेस त्यांनी स्वतःहूनच अशी भूमिका घेतली की हे पॉलिटिकल आरक्षण आता संपलं पाहिजे या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पॉलिटिकल आरक्षण 10 वर्षाच्या नंतर संपवावं अशी बाबासाहेबांची असणारी भूमिका होती. पण शिक्षणातलं आणि सर्व्हिसमधलं आरक्षण हे कायमस्वरूपी त्यांनी असं त्याच्यामध्ये ठेवलं होतं. का ते म्हटले इथे जातीयता कधी संपेल याचं आपल्याला सांगता येणार नाही, परंतु कुठली तरी म्हणजे मी असं म्हणेन की पहिलं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल जे बाबासाहेबांनी मूव्ह केलं, सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 15च्या संदर्भातलं एक जजमेंट दिलं होतं. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही ज्या उदात्त हेतूने आरक्षणाकडे पाहिलं त्या उदात्त हेतूने असं सुप्रीम कोर्टाने त्या आरक्षणाकडे पाहिलं नाही आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की यापुढच्या येणाऱ्या सरकारपुढे आरक्षणाच्या निमित्ताने ज्या वेळेस आंदोलनं होतील त्यावेळेस सरकार आणि कोर्ट हे दोघंही अडचणीत असताना येतील. त्यांचा हेतू असा होता त्याच्यामध्ये की हे जे प्रिन्सिपल आहे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनची जी थिअरी आहे ते म्हटले परमनंट फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. हे जरी असलं तरी ते म्हटले कधीतरी ज्या लिस्ट जातींच्या केलेल्या आहेत यांचं मोजमाप कधी करायचं याच्याबद्दल पॉलिटिकल सिस्टममध्ये एकमत पाहिजे. त्यांनी ते प्रामाणिकपणे राबवलं पाहिजे आणि तेवढ्या ठराविक वर्षानंतर त्यांनी असणारा आढावा घेतला पाहिजे की याच्यामध्ये या धोरणामुळे बेनिफिशियल कोण कोण झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने तो बेनिफिशियल झाला असेल तर मग त्याच्या संदर्भातलं धोरण काय करायचं याचंही ते म्हटले होते की इथल्या सिस्टमला ठरवावं लागेल. त्याच्यामुळे धोरणामध्ये परमनन्सी आहे का तर धोरणामध्ये परमनन्सी आहे, पण ज्यांना आज मिळते
ते कायमस्वरूपी आहेत का असं मला विचारलं तर ते कायमस्वरूपी नाही. त्या यादीमध्ये डिलिशनही होऊ शकतं आणि त्या यादीमध्ये ॲडिशनही होऊ शकतं. त्याच्यामुळे असणारा पण तो कधी करायचा त्यांनी असं म्हटलं तो कालखंड आपण ठरवला पाहिजे. पण आजपर्यंत तो कालखंड न ठरवल्यामुळे त्याची असणारी समीक्षाच होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. नमस्कार सर, मी एक विद्यार्थी आहे आणि एक विद्यार्थी म्हणून माझा प्रश्न असा होता की शिक्षणामध्ये जातीय आरक्षण असावं का? म्हणजे आपण म्हणतो नेहमी की जातीयवाद नष्ट झाला पाहिजे, संपला पाहिजे. मग शिक्षणात अजूनही आरक्षण आहेत, म्हणजे जातीयवाद आरक्षण आहे, तर तो असला पाहिजे आणि का नसला पाहिजे आणि केव्हा तो संपेल असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं आरक्षण धोरणामागचा आपल्याला कारण मीमांसा पुन्हा एकदा नीट समजून घ्यावी लागेल. आरक्षण देण्यामागचा हेतू असा आहे की ज्या समाज घटकांना परंपरेनं सर्व अधिकारांपासून वंचित ठेवलं, ज्ञानाच्या पासून वंचित ठेवलं, सामाजिक विकास प्रक्रियेपासून दूर ठेवलं, त्यांना या संपूर्ण मुख्य प्रवाहात आणायचं असेल, समता केव्हा अस्तित्वात येईल? बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, समता फक्त कागदावर शब्द लिहिला म्हणजे आपोआप प्रस्थापित होत नाही. समता आणण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि ती समता कशी असेल तर एक जण या पायरीवर उभा आहे आणि एक जण वरच्या पायरीवर, तुम्ही दोघं जन्मता समान आहे असं म्हटलं म्हणजे समता प्रस्थापित होत नाही. ज्यांना मागे ठेवलं गेलं त्यांना तुम्हाला विशेष सवलती आणि संधी दिल्या पाहिजेत. हे एक. मग जर मागे ठेवण्याची कारणं जात हेच असेल, म्हणजे शोषण कुठल्या संस्थेमार्फत होतं तर भारतात आपल्याला पहिलं उत्तर द्यावं लागतं की सर्व सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांच्यापासून दूर ठेवलं गेलं कारण मी विशिष्ट जातीत जन्माला आलेली आहे किंवा आलेला आहे. शोषण जर जाती व्यवस्थेतून होतं मग आरक्षण सुद्धा त्याच मुद्द्याच्या आधारे आपल्याला द्यावं लागेल. दुसऱ्यांना ते मला वाटतं ते एक सामाजिक न्यायाचं तत्व आहे. सर, माझा प्रश्न आहे की तीन जी गोष्टी आहे, एक तर जाती व्यवस्था आहे, दुसरा मंदिरात प्रवेश आहे आणि धर्मांतर, ह्या तिघांच्या रिलेशनबद्दल आहे की एका साईडला आपण हे म्हणतात की जाती व्यवस्था जे हिंदू धर्माचा इंटिग्रल पार्ट आहे, दुसऱ्या साईडला आपण स्ट्रगल करत आहे त्याच मंदिरात जे प्रवेशासाठी. तर जे मंदिर आहे, ज्या धर्मचा आधारच जाती व्यवस्था आहे, त्याचा जर आपण एंट्री भेटली तरी काय त्याचा उपयोग काय? अल्टिमेटली वी आर फॉलोइंग इन द सेम ट्रॅप की आपण त्या रिलिजनसाठी जात आहे किंवा त्या रिलिजनच्या देवळात जात आहे ज्याचा आधारच जाती व्यवस्था आहे. तर मंदिरात प्रवेश हे सॉल्युशन आहे किंवा धर्मांतर हे सॉल्युशन आहे किंवा एक मधला मार्ग काढला पाहिजे? मुळात जाती व्यवस्था संपवण्यासाठीचे जे अनेक मार्ग आहेत त्या दिशेने जाणं इतकं सहज साध्य नाही. त्याला खूप परिश्रमपूर्वक वेगवेगळे आंदोलनं घेत करावं लागतं. तुम्हाला म्हणजे व्यक्तिगत पातळीवर डिकास ठेवण्याची प्रक्रिया करणं इथपासून सामूहिक आंदोलनांपर्यंतचा सगळा प्रवास करावा लागतो. आणि बाबासाहेबांनी सुरुवातीला मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह आपल्याला केलेले दिसतात. आणि तेव्हा भूमिका ही होती की इतरांना प्रवेश आहे, आम्हाला का नाही? म्हणजे ही जाणीव करून देणं की आपल्याला इथे जाती व्यवस्थेमुळे, या ब्राह्मणी धर्मामुळे न्यूनत्व दिलं गेलंय आणि हा अपमान आपण सहन करता कामा नये. म्हणजे अस्मिता जागृतीसाठीचं एक आंदोलन होतं. पण आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही जो प्रश्न विचारताय मला वाटतं तो शनी मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशाच्या संदर्भात अधिक असेल. कारण तेव्हा एक भूमिका अशी घेतली गेली की आता झालं बाबासाहेबांचं आंदोलन आणि आता आम्ही देव आणि मंदिर हे सगळं नाकारलेले लोक आहोत आणि मग तुम्ही त्या मंदिर प्रवेशाचा जो काही चाललंय आंदोलन त्याला पाठिंबा का देतायत? तर मला वाटतं त्याच्यामध्ये एक भूमिका अशी आहे की भारतीय राज्यघटना प्रत्येक भारताच्या नागरिकाला ही हमी देते की तुला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे, बरोबर? आणि असं असेल तर बाईला सन्मानानं जगण्याचा अधिकार नाही का? अमुक चौथऱ्यावर तू जाऊ नको हा अपमान ज्या स्त्रियांना वाटतोय आणि त्या जर त्या अधिकारासाठी आंदोलन करणार असतील तर सर्व समतावाद्यांनी त्यांच्या पाठीशीच असलं पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. नव्यानं मंदिर प्रवेश, मग परत मंदिराची पूजा, कर्मकांड, हा त्याचा अर्थ असत नाही. तर स्त्रियांना सुद्धा त्याच्यामध्ये प्रवेश का नाकारला लागला? आणि तुम्ही तेव्हा ऐकलं असेल भन्नाट शोध लावले गेले. त्या चौथऱ्यावर गेला तर काय त्या आई बनणार नाही. मी एका ठिकाणी म्हटलं ठीक आहे आम्ही रिस्क घ्यायला तयार होत, नको बनू देत आई, पण जातो. तर हे मोडावं लागेल ना. ही जी मानसिकता भीती घातली आहे धर्मानं की बाई तिथे गेली तर होईल, ही भीती तोडणं हा सुद्धा जातीअंताकडे जाण्याचा एक मार्ग आहे आणि त्याच्यासाठी आपण पाठिंबा दिला पाहिजे. दुसरा त्यांचाच मुद्दा होता. एक मिनिट.
धर्मांतराबाबत मला बाबासाहेबांच्या सगळ्या लढ्यामध्ये धर्मांतराच्या निर्णयाचं खूप महत्त्व आहे आणि 1935 ते प्रत्यक्ष धर्मांतर करेपर्यंत 20-21 वर्ष ती सगळी विचार प्रक्रिया चाललेली होती. तर आजच्या संदर्भामध्ये तो जो धर्मांतरांचा विचार होता, म्हणजे 35 साली येवल्याच्या परिषदेमध्ये मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हे बाबासाहेबांनी म्हणणं आणि आज या हिंदू राष्ट्रवाद्यांनीच त्यांना आपलं देव करून टाकणं, कसं बघताय तुम्ही? नाही, म्हणून मी म्हटलं ना की त्यांचा धर्मांतराचा जो उद्देश होता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, एकतर हा जो अस्पृश्य वर्ग आहे हा ह्या चातुर्वर्ण्याचा भाग नाही, हा 5वा वर्ण असं आपल्याला म्हटलं तरी त्याच्यामध्ये चालेल. आणि म्हणून त्याची असणारी एक नवीन थिअरी बाबासाहेबांनी मांडली होती की ती ब्रोकन मॅन थिअरी त्यांनी असणारं त्याच्यामध्ये मांडली होती की दीज आर ब्रोकन पीपल या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि त्यांच्यावरती ही अस्पृश्यता लादल्या गेली होती. एक पहिला इश्यू होता की ह्या अस्पृश्यतेच्या याच्यातून बाहेर कसं पडणार, तर बाहेर पडायचं असेल तर त्याला असं एक वेगळी आयडेंटिटी देणं हे गरजेचं आहे आणि ती वेगळी आयडेंटिटी त्यांनी असं बुद्धाच्या मार्गाने त्या ह्याच्यामध्ये दिली. की एक दुसरा भाग त्याच्यामधला असा आहे की कुठलीही सिस्टम ही टिकायची असेल तर त्याला सोशल बेस याची गरज आहे आणि सोशल बेस हा निर्माण करून होतो तर एका विचारातून निर्माण होत असतो, रिझनिंग म्हणून निर्माण होत असतो. आणि बाबासाहेबांनी असं म्हटलं आहे की सोशल बेस आणि रिझनिंग बेस हा जर निर्माण करायचा असेल या देशामध्ये तर बुद्धाशिवाय दुसरा असणारा मार्ग या ठिकाणी नाही, आणि म्हणून मी बुद्धाचा मार्ग हा असणारा स्वीकारतो आहे. आणि म्हणून त्यांनी कटाक्षाने बुद्धाचा हा धर्म नाही तर हा धम्म आहे असं त्यांनी म्हटलं होतं. धर्म हा त्यांनी म्हटलं एक डॉग्मा आहे की ज्याच्यामध्ये बदल होत नाही. धम्म असं आहे असं त्यांनी म्हटलं की प्रिन्सिपल कायम राहतात पण परिस्थिती अनुसार उरलेलं सगळं त्या ठिकाणी असणारं बदलत असतं. आणि म्हणून त्यांनी असणारं बुद्धाचा मार्ग स्वीकारला आणि त्यांनी असं म्हटलं की दिस इज माय न्यू बिगनिंग, माझं हे नवीन आयुष्य हे ह्या ठिकाणी सुरुवात होतं आहे. आणि त्या नवीन आयुष्याला त्यांना असं विचारल्यानंतर ते म्हटलं की आजपासून मी असं म्हणतो की या देशाच्या सोशल सिस्टम बदलायला सुरुवात केली, मी तिला आता स्टेबलाइज करायला मी सुरुवात करतो आहे असं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये असं म्हटलं होतं. आणि म्हणून मला वाटतं हा धर्मांतराचा भाग म्हणून ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस ती सोशल ऑर्डर बदलावी, कारण का त्या सोशल ऑर्डरमध्ये कुठे असणारं विभूतीपूजा हे त्यांचं असणारं जे होतं की विभूतीपूजा ही लोकशाहीला आणि पर्सनॅलिटीला ही मारक आहे, तेव्हा अशा असणाऱ्या कुठला आहे तर मग बुद्धाचा मार्ग आहे, म्हणून त्यांनी असं तो स्वीकारला. त्या एकच मिनिट, तुम्ही आत्ता म्हटलात की आत्ता एकदम हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे बाबासाहेबांना, तर मला म्हणजे फक्त आठवण करून द्यायची सगळ्यांना, यांची त्यावेळेस घोषणा होती धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर. म्हणजे तिथून एक प्रवास करत ते आज घर वापसी आणि लव जिहाद या सगळ्या स्लोगनपर्यंतचा हा त्यांचा प्रवास आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं ब्राह्मणीकरण करणं हे त्यांनी खूप वर्षापासून त्यांचा एक मोठा प्रोजेक्ट यासाठी राहिला. आणि ते ब्राह्मणीकरण करत मग हेडगेवार आणि आंबेडकरांचे विचार एकच कसे होते ते वेगळे नाहीत, मार्ग वेगळे असले तरी यांचं ध्येय एक होतं, या पद्धतीची मांडणी करणं. किंवा शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म स्वीकारला, ते धम्म नव्हते म्हणत, जो धर्म स्वीकारला तो शेवटी भारतातल्या भूमीतलाच होता, या पद्धतीची मांडणी करण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं आहे. आणि आत्ताही 125वी जयंती आहे म्हणून आपलंही गुळखोबरं उधळायचं अशा पद्धतीनं संपूर्ण काम त्यांचं चाललं. आणि काल गुढीपाडव्याला हेडगेवार आणि बाबासाहेबांची एकत्र रांगोळी सुद्धा काढण्यात आली. पुढे तर मला याच्यावरती सविस्तर थोडंसं विचारायचं आहे. आपण विभूतीपूजा म्हणतो, तर संघांनी तर ते परमपूज्य वगैरे करून ती चालवलीच आहे, पण आपण किती दिवस त्यांना पण नाव ठेवणार? आपल्याकडून पण विभूतीपूजा होत नाही का? म्हणजे पर्सनली मला सुद्धा असं वाटतं की बाबासाहेबांबद्दल एक धाक करून ठेवलेला आहे. मग तो आंबेडकरवाद्यांनी असेल, दलितांनी असेल, की त्यांच्याबद्दल कुणी काय बोललं की लगेच सगळे पेटून उठतात. मग ही पण विभूतीपूजाचे मला वाटतं आपण आत्मपरीक्षण करायची गरज आहे. सर, मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो प्रकाशजी.
ज्यावेळेस आता सुजातचं आणि आमचं प्रकरण झालं पुण्यात, तर त्यावेळेस सुजातच्या त्या याचा जाब विचारण्यासाठी काही आंबेडकरवादी कार्यकर्ते आले होते. तर त्या प्राचार्याला अक्षरशः शिव्या देत होते आणि त्यांचा शब्द असा होता की आमच्या राजपुत्राला तुम्ही देशद्रोही ठरवता. ह्या राजपुत्र शब्दाचं खरंच मला खूप वाईट वाटलं. आणि आपण म्हणतो आम्ही संविधान मानणारे, आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी. चांगला प्रश्न आहे, प्रकाशजी आपण उत्तर द्या. आहोत का बाबासाहेबांचे तरी अनुयायी? एक असं आहे की कदाचित माझ्यानं पतित पावन संघटना संध्याकाळी प्रिन्सिपॉलला घेरलं नसतं आणि ते जबरदस्तीने पत्र जर लिहिलं गेलं नसतं तर ते मला वाटतं कॉलेजचं प्रकरण कॉलेजमध्येच मिटलं असतं. परंतु प्रिन्सिपॉलवरती आणि मॅनेजमेंटवरती पतित पावांनी दबाव टाकला आणि ते पत्र त्या ठिकाणी लिहिण्यात आलं. त्याच्यानंतरच्या असणाऱ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये जे असं म्हणताय की शब्दप्रयोग करणं हा चुकीचा आहे. आणि अनेक आंदोलनं त्या फर्ग्युसनमध्ये झाली, पण ही एकच आंदोलन जे आहे ते माझ्यानं पेपरने उचललं असं मी त्या ठिकाणी मानतो. तिथे सुजातच्या संदर्भातलं जे आहे त्याच्यामध्ये तो शिक्षण त्याचं कंटिन्यू करेल, त्याच्यामध्ये तो काय राजकारणात येणार नाही. म्हणजे आता तरी नंतरच्या ह्याच्यामध्ये असं त्याचं यांना तो वाटतंय? त्याचं डिसाईड हे पण बरोबर आहे. आणि मला आणखीन याच्याच संदर्भात असं म्हणायचं आहे की ही एक बाजू बरोबर आहे की राजपुत्र किंवा साहेब वगैरे हे सगळं कल्चर आणि ते एक विशिष्ट संसदीय ह्याच्यामध्ये वाढत जातं. हे जरी खरं असलं तरी याला दुसरी एक बाजू आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खोडून पुढे नेण्याचं काम झालंच नाही महाराष्ट्रामध्ये, मराठी विश्वात असं काही आपल्याला दिसत नाही. म्हणजे मी कॉम्रेड शरद पाटलांचं उदाहरण सांगेल. मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद, म्हणजे मार्क्सवाद हा एकमेव देशातल्या सर्व शोषण संस्था संपवू शकतो असं नाही, त्याला फुले आंबेडकरवादाची जोड द्यावी लागेल. हे तत्वज्ञान लिहिण्यापर्यंतचा डिबेट आपल्या महाराष्ट्रात झाला आहे आणि तेव्हा कुणी आंबेडकरांचं का खोडता असं एकेरी पद्धतीनं जाऊन केल्याचं नाही. किंवा समाजवाद्यांकडून गांधी आंबेडकर समन्वयाचा प्रयत्न झाला तेव्हाही असे हल्ले झाले आणि गांधींच्या शेजारी आंबेडकरांना कसं बसवता किंवा आंबेडकरांच्या शेजारी गांधी कसे, असा आत्ताताही चर्चा आपल्याला झालेल्या दिसत नाही. आंबेडकरवादाच्या मर्यादा आणि त्याचा परमोच्च विकास असा एक मोठी परंपरा सुद्धा महाराष्ट्राच्या मराठी विश्वाला आहे असं मला वाटतं. माझा प्रश्न स्त्री आणि आंबेडकरांचे विचार या संदर्भात आहे. महाभारत आणि रामायण या दोन्ही कलहांचं कारण फक्त स्त्रीच मानली गेले आजपर्यंत तरी, सीता काय किंवा द्रौपदी काय. त्याचप्रमाणे आजचा ज्वलंत इशू म्हणजे भारतमाता. तर भारतमाता ही सुद्धा एक स्त्रीच म्हणून आपण बघतोय तिच्याकडे. तर त्याचप्रमाणे भारतमाता ही एक ऑब्जेक्ट म्हणून राजकारण्यांकडनं वापरली जाते का, हा माझा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा की आज आंबेडकर असते तर भारतमाता आणि तिचं ऑब्जेक्टिफिकेशन या संदर्भात काय म्हणाले असते, ताई तुम्ही उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे. नाही, आजच्या राजकारणात एक ऐतिहासिक संदर्भ घेतला रामायण महाभारताचा, ते काही आपल्याला पसरवलेली मीथ आहे, ती काही मान्य असं नाही. ते त्याच्यातलं समाजकारण राजकारण आपल्याला समजून घ्यावं लागतं. आज रामायण महाभारत ते आजच्या संपूर्ण परिस्थितीमध्ये स्त्रियांच्या संदर्भात पाहिलं तर याच्यामध्ये भारताची राज्यघटना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय भूमिका घेतात तर आपल्याला असं स्वच्छ दिसतं की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशातला मला असं वाटतं की एकमेव मंत्रिपदाचा माणूस आहे ज्यानं हिंदू कोड बिल, ज्याच्यामध्ये स्त्रियांना कायदेशीर अधिकार, संपत्ती, वारसा, विवाह या बाबतीतले मिळणार होते आणि ते मंजूर होत नाही म्हणून आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारा भारतातला एकमेव माणूस म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे स्त्रियांना म्हणजे त्यांनी भारताचे नागरिक असं म्हणत असताना स्त्रियांना गृहीत धरलेलं नाही. इथे प्रत्येक कलमामध्ये म्हणजे तुम्ही मूलभूत अधिकार घ्या, मार्गदर्शक तत्व घ्या, तर त्याच्यामध्ये भाषा, जात, धर्म, लिंग असा उल्लेख तुम्हाला एकत्रितच येताना दिसतो.
म्हणजे स्त्रियांचा विचार राहून गेलाय, मागे टाकलाय असं तुम्हाला त्या कलमांमध्ये दिसत नाही. प्रत्यक्ष त्यांच्या पुस्तकात तर अधिक क्रांतिकारी पद्धतीनं ती मांडणी येते आणि जाती व्यवस्था स्त्रियांचं शोषण करते आणि त्यामुळे जाती व्यवस्था अंताच्या लढाईचं नेतृत्व स्त्रियांकडे असलं पाहिजे इथपर्यंतची सैद्धांतिक मांडणी बाबासाहेब आंबेडकर करतात. म्हणजे स्त्रियांचं परंपरेनं ब्राह्मणी पितृसत्तेनं उभं केलेलं जे संपूर्ण चित्र आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेलं नाही. म्हणजे स्त्रिया जातीव्यवस्थेच्या प्रवेशद्वार आहेत हे सैद्धांतिकदृष्ट्या मांडणी ही बाबासाहेब आंबेडकर आपल्याला करताना दिसत आहेत. आणि म्हणून भारत माता नावाचं जे काही आहे असं कुठलीही परिभाषा त्यांच्या लेखनात विचारात आपल्याला कधीही म्हणजे पूर्वी आढळली नाही ना आताही म्हणजे आढळायची शक्यताही नाही, कारण विचाराची प्रक्रियाच त्यांची त्या पद्धतीची नाही. संपूर्ण व्यवहार हा स्त्री पुरुष समताधिष्ठित जातीमुक्त समाज निर्माण व्हावा या पद्धतीनं त्यांची मांडणी आपल्याला पुढे जाताना दिसते. माझा प्रश्न मॅडम तुम्हाला आहे, सगळ्यात महत्त्वाचं आत्ता आपण म्हटलं की भारतीय राज्यघटनेने स्त्री संपत्तीच्या अधिकारासंदर्भात आंबेडकरांनी जी भूमिका घेतली म्हणजे कुठेतरी स्त्री पुरुष समानता यावी म्हणून ही भूमिका घेण्यात आली. पण सध्या महाराष्ट्राचा विचार करता संपत्तीच्या अधिकाराबाबत जो काही जमीन मालकीचा हक्क आहे त्या जमिनी आजही फक्त स्त्रियांची नावं 7 बाऱ्याला लागली जातात. पण किती जमिनी महाराष्ट्रातल्या स्त्रियांच्या नावावरती म्हणजे स्पेसिफिक त्यांच्या नावावरती असणाऱ्या जमिनी संदर्भातला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न सरांना आहे की म्हणजे 125व्या जयंतीनिमित्त आपण जो काही म्हणजे कार्यक्रम ऑर्गनाईज केले जातात आणि त्या कार्यक्रमातून म्हणजे निळा पट्टा गळ्यात घालणं तर त्या निळ्या गुलालापर्यंत ज्या काही संकल्पना पुढे येत आहेत आणि त्याचं मार्केटमध्ये मागणी होणं आणि त्याच्यातून कुठेतरी जे काही मार्केटायझेशन चाललेलं आहे त्या संदर्भात आपण म्हणजे मत व्यक्त करा. स्त्री पुरुष समते म्हणजे हिंदू कोड बिलाच्या संदर्भातला प्रश्न होता. हिंदू कोड बिलाचा एक मोठा प्रदीर्घ संघर्ष आहे, आपण थोडक्यात त्याच्यात पाहू. आणि त्याच्यामध्ये एक अधिकार हा संपत्तीचा अधिकार होता. बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना लिहिली बरोबर आहे, पण त्यांच्या मनातला संपूर्ण राज्यघटना ही स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये त्यांनी काय म्हणायचं अधिक स्पष्टपणे म्हटलं आहे. पण हिंदू कोड बिलामध्ये संपत्तीच्या अधिकारामध्ये म्हणजे हिंदू कोड बिलाबद्दल बाबासाहेब असं म्हणतात की एकीकडे आम्ही कोडिफिकेशन म्हणजे कायद्यांचं संहितीकरण करतोय आणि दुसरीकडे मॉडिफिकेशन करतोय. संहितीकरण काय होतं, इतर ठिकाणचे जे सगळे कायदे एकत्र आणि मॉडिफिकेशन संपत्तीच्या अधिकारात होतं की ट्रॅडिशनल हिंदू लॉनुसार घरातल्या स्त्रीला संपत्तीमध्ये बराबरीचा अधिकार नव्हता. जर त्या घरात मुलाचा मृत्यू झाला असेल म्हणजे ती विधवा असेल तरच तिला संपत्तीत अधिकार दिला गेला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलामध्ये मॉडिफिकेशन करून जितका अधिकार घरातल्या मुलाला संपत्तीचा तितकाच मुलीला असेल म्हणजे 50-50% हिस्सा झाला पाहिजे. आणि यालाच तर ऑब्जेक्शन घेतलं गेलं ना. हिंदू कोड बिलाचे विरोधक यांची संपूर्ण तुम्ही जर परिभाषा ते सगळे डिबेट वाचले म्हणजे हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी 4 शंकराचार्य असतात आणि आश्चर्याची गोष्ट 3 शंकराचार्य हिंदू कोड बिलाच्या विरोधात रणमैदानात आहेत की हे हिंदू कोड बिल पास होता कामा नये. ती जी भाषा वापरली हिंदू कोड बिल पास झालं तर आपल्या कुळाचा नाश होईल, ही सगळी ब्राह्मणी पितृसत्ताक भाषा. आपल्या कुळातली संपत्ती दुसऱ्या कुळात जाईल म्हणजे जणू काही फक्त आपल्या मुलीच बाहेर जाणार आहेत, आपल्याकडे सुना येणारच नाही आहेत. म्हणजे दुसरी संपत्ती पण खरं तर येणार होती पण अपप्रचार हा सातत्यानं केला गेलेला आपल्याला दिसतं. म्हणजे आज खाप पंचायती आणि जात पंचायती ज्या भाषा बोलतात त्याच पद्धतीच्या भाषा त्या काळात आपल्याला बोलल्या गेलेल्या दिसतात. मुद्दा राहिला जमिनीचा अधिकार. मग नंतर 65 खंडित स्वरूपात हिंदू कोड बिल पास होणं वगैरे या गोष्टी झाल्या. पण आज स्त्रियांना संपत्तीमध्ये हिस्सा दिला गेलाय. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये बराबरीचा हिस्सा दिला गेलाय. पण बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेच्या त्या 25 नोव्हेंबरच्या भाषणात म्हटलेले आहेत की राज्यघटना चांगली किंवा वाईट असत नाही. कोणती राज्यघटना कितीही चांगली करून ठेवली पण अंमलबजावणी करणारे लोकच जर चांगल्या नियतचे नसतील तर ती राज्यघटना चांगली असून फायदा होत नाही. कायदा केला स्त्रियांना संपत्तीचा पण समाजात पुरुषप्रधान मानसिकता असेल तर त्याची अंमलबजावणी असुरक्षित आहे. स्त्रिया तू उद्या हिस्सा मागितला तर बहिणीलाच सांगितलं तर तो चोळी बांगडी पण आमच्याकडून मिळणार नाही. आणि आम्ही एक आव्हान केलेलं होतं की भावा तुला रक्षाबंधनाला आम्ही राखी बांधूत पण तेवढं कृपा करून आमच्याकडून हक्कसोड पत्र लिहून काही घेऊ नकोस. म्हणजे राखी बांधायला बहीण पाहिजे पण संपत्तीमध्ये वाटा द्यायला नाही.
तर ही जी मनोवृत्ती आहे ही मानसिकता आहे. आणि जमीन हे आपल्याकडचं उत्पादनाचं भौतिक साधन आहे, त्याची ती लढाई खूप अवघड आहे. आणि त्यामुळे संपत्तीत अधिकार मिळाला तो लढूनच आपल्याला घ्यावा लागेल, आंदोलन करावं लागेल कोर्टापुढे. आज आम्ही एकही हक्कसोड पत्र होऊ देणार नाही, म्हणजे उदाहरणार्थ असं करावं दुसरा लागेल. प्रश्न. नाही, मार्केटिंग, इव्हेंट्स मार्केटिंग आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीने असणारं काही जणं 125वी जयंती काय मी म्हणे प्रत्येक जयंती असे मार्केटिंग करतातच. म्हणजे हा एक फेस माझ्या दृष्टीने राहणार असं मी त्या ठिकाणी मानतो आहे की मॉडर्न मार्केटिंग व्यवस्थेपासून आपण स्वतःला अलिप्त ठेवू शकतो का, तर मी असं म्हणेन नाही. विचारांचा प्रसार करण्यापेक्षा झेंडे आणि गुलाल विकणं विकणं कधी हे सोपं सोपं आहे, एकदम सोपं आहे. सोप्या गोष्टी माणूस लवकर करतो. माझा वेळ संपत आलाय बघा, तुम्ही सूर्यास्त पण होतोय. शेवटचा प्रश्न आपण घेऊया. एका माणसाबद्दल आपण बोललो नाही आणि बाबासाहेबांच्या जयंतीला 125 वर्ष होत असताना यावर्षी देशामध्ये घडलेल्या सगळ्यात वेदनादायी घटनेबद्दल जर आपण बोललो नाही तर हा कार्यक्रम आपण संपवू शकत नाही. माझं तुम्हाला जर प्रश्न असतील, 1-2 प्रश्न मी घेतो. रोहित वेमुलाबद्दल. रोहित वेमुला 125वी जयंती बाबासाहेबांची आपण साजरी करतो अख्ख्या देशात, आणि रोहित वेमुला आत्महत्या करतो, त्याच्याबद्दल. सर, अंदाजे जर रोहित वेमुलाचे म्हणजे सोशल मीडिया अकाउंट्स पाहिले आपण किंवा त्याचं शेवटचं जर पत्र आपण वाचलं तर ते मी अंदाजे एक पहाटे वाचलं होतं. तर एवढ्या इंटलेक्च्युअल लेवलवर एक 27 वर्षांचा मुलगा पत्र लिहितो, तो विद्यालयात म्हणजे PhD करतो आहे. जर त्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वरच्या लेवलवरून जर विचार आता विद्यालयीन लेवलमध्ये जर दाबण्याचे प्रयत्न होणार असेल तर हा देश नक्की कुठे जाणार आहे? सप्रेस करण्याची असणारी जी व्यवस्था आहे ती सप्रेस करण्याची व्यवस्था अजून संपलेली नाही. नाहीतर आताही आपण बघत असाल की रोहितच्या संदर्भातलं सरकारी भूमिका ही सप्रेस करण्याचीच भूमिका आहे, त्याला न्याय देण्याची भूमिका अजूनच नाही आहे. रोहितच्या प्रकरणाबद्दल मला असं वाटतं की जातीय मानसिकता ही केवळ समाजात आहे आणि इतर कुठल्याही ठिकाणी नाही असं नाही. ती न्यायव्यवस्थेत काम करताना दिसते, तशी ती शिक्षण व्यवस्थेत काम करताना दिसते. आणि ती केवळ आत्ता नाही तर इतिहास काळापासून. म्हणजे एकलव्याचा अंगठा कापणं काय आणि रोहितला आत्महत्येला प्रवृत्त करण्यासारखी परिस्थिती निर्माण करणं, हे एक आपल्याकडे शतकानुशतकं चालत आलेलं आहे. चंद्रकांत तापकिरे हा 1989मध्ये याच मुंबईमध्ये शिष्यवृत्ती वेळेवर मिळाली नाही म्हणून त्यानं आत्महत्या केलेली आपल्याला दिसते. आणि आज रोहित वेमुला हा उच्च शिक्षणामध्ये आपल्याला तशाच कारणांमुळे संघर्ष करतोय, आंबेडकरवादी विचारांनी प्रेरित होतोय, तर त्याला शिक्षा म्हणून तू देशद्रोही आहेस, तू इथे अशांतता निर्माण करणार आहेस, म्हणजे पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं. पण मुळात याच्या मागची कारणमीमांसा ही जाती व्यवस्थेची मानसिकता आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन आत्मभान घेऊन उभं राहता कामा नये, या पद्धतीचा विचार आपल्याला सातत्यानं केला जाताना दिसतोय. एक शेवटचा प्रश्न तुम्हा दोघांना विचारतो. हल्ली सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटर हे सगळं वाढलेलं आहे. आमच्यासारखी टेलिव्हिजन चॅनल्स पण वाढलेली आहेत आणि लोकांचा असा समज किंवा मी तर म्हणतो गैरसमज होतो आहे की हेच ज्ञान आहे. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल समजून घ्यायचं असेल तर कोणत्याही गोष्टीबद्दल समजून घ्यायचं असेल, हे ज्ञान आहे की ही सुरुवात आहे? इथून जायचं असेल तर कुठे जायचं आणि बाबासाहेब समजून घेण्यासाठी काय काय करायला पाहिजे? फेसबुक, ट्विटर किंवा हे जे आहे हे पर्सनल मीडिया आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. म्हणजे ज्याला कोणाला एक्सप्रेस जे करायचं आहे तो त्याचे व्ह्यूज एक्सप्रेस करतो. त्याच्यामध्ये ते व्ह्यूज एक्सप्रेस केलेले असताना इतरांनी स्वीकारावे जसेच्या तसं असं मला वाटत नाही आहे. त्याच्यामुळे फेसबुक हे फार तर माझ्या अंदाजानं कम्पेअर करण्यासाठी मी असताना त्या ठिकाणी मानेन. पण प्रत्येकाने स्वतःहून वाचणं आणि स्वतःहून समजावून घेणं हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ओरिजिनल वाचणं, रेग्युलर वाचणं हे त्याला असणं गरजेचं झालेलं आहे. ते पुन्हा रिइस्टॅब्लिश करणं मी असं म्हणेन त्याच्यातलं गरजेचं आहे. TV आणि फेसबुक हे इन्फॉर्मेशनचं माध्यम आहे किंवा कंप्लीट माध्यम आहे. त्याच्यामध्ये व्यक्त केलेल्या मतांवरती विश्वास ठेवावा असं मला अजिबात वाटत नाही. तिथे फक्त तोंड ओळख होऊ शकते. मला तुम्हाला विचारायचं आहे, हे नवीन माध्यम आहेत, बरोबर आहे त्यांचं म्हणणं, ही काही ज्ञानाची माध्यमं नाहीत. ज्ञानासाठी शेवटी मूळ वाङ्मयाकडेच जायला पाहिजे. मॉर्फ फोटो हल्ली येतात, कन्हैया कुमारचे फोटो मॉर्फ करण्यात आले, अनेक मॉर्फ फोटो येतात. तसं मला दिसतंय मॉर्फ साहित्य पण होतं.
म्हणजे कधी कधी एखादा लेख किंवा एखादं साहित्य हे डॉक्टर बाबासाहेबांचं आहे की नाही कळत नाही. कुठेतरी 2 पॅरे त्यांचे, 3 पॅरे दुसरे, असं करून पण इंटरनेटवर टाकलं जातं. काय करायचं, सावधगिरी कशी बाळगायची? ही माध्यमं तुम्ही दोघं म्हणतात तसं बरोबर आहे की ही माहितीचा स्रोत आहे आणि माहिती आणि ज्ञानात फरक आहे. माहितीचा वर रूपांतर करावं लागतं, प्रक्रिया करावी लागते आणि त्याचं ज्ञानात रूपांतर करावं लागतं. माध्यम काय नाही, ते वापरणारे कोण आहेत आणि त्याच्या मागचे हितसंबंध काय आहेत हे अधिक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे म्हणाले तसं त्याच्यावर येईल ते सगळंच खरंच असतं असं अजिबात आपल्याला मानता येणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा मूळ वाचन याच्यातून काय होऊ शकतं तर अमुक एक विषयांवर चर्चा सध्या समाजात घडत आहेत त्याच्याबद्दलचं आपलं ज्ञान आपण अधिक वाढवलं पाहिजे, एवढंच त्याच्यातून आपल्या लक्षात येऊ शकतं. प्रेरणा बिरणा मी काही म्हणणार नाही, तसं काही ते माध्यम नाही, पण हे आपल्या लक्षात येऊ शकतं आणि त्या पद्धतीनं मूळ संशोधन आणि अभ्यासाकडे जाणं हाच खरा अंतिमता मार्ग आहे. आणि असे अभ्यास केलेल्यांना सुद्धा तुम्ही पाचारण करणं हे सुद्धा तुमच्यासारख्यांना म्हणजे महत्त्वाचं काम आहे. याच मुद्द्यावर आपण इथे थांबूया. ही चर्चा ही सुरुवात आहे असं मानूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा इतर कोणाचेही विचार समजून घ्यायचे असेल तर ही माध्यमं जी आहेत त्यांचा उपयोग करून मूळ साहित्याकडे गेलं पाहिजे, हा या कार्यक्रमाचा संदेश आहे. इथेच थांबतोय. प्रकाश आंबेडकर, प्रतिमा परदेशी दोघांचे आभार. माझ्यासोबत माझे सहकारी होते विनायक गायकवाड, त्यांनी सगळ्यांना प्रश्न त्यांच्याकडे जाऊन विचारले. इथेच थांबतोय. धन्यवाद. पुन्हा भेटूया.